नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर काय म्हणाल? सर काय आज पहिल्यांदा बस निघते आहे, काय प्रतिक्रिया? अत्यंत आनंद होत आहे. आमच्या विभागातील सर्व चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांनी अत्यंत मेहनतीने धुळे ते अयोध्या यात्रा बस बुकिंग करण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतलेला आहे. 4 ते 5 दिवसात 41 प्रवासी बुक झाले आणि आज 10 फेब्रुवारीला इतिहासातली पहिली बस धुळे ते अयोध्या रवाना होत आहे. बरं, साधारणतः किती तासांचा हा प्रवास आहे आणि किती दिवस लागतील? जवळपास 4 ते 5 दिवसांची ही यात्रा आहे. प्रवाशांच्या इच्छेनुसार 3 ते 4 मुक्काम होतील. दररोज 500 ते 600 किलोमीटरचा प्रवास आपण करणार आहोत. कुठल्या कुठल्या सुविधा बसमध्ये भाविकांना मिळतात? प्रवाशांना बसमध्ये पाणी, चार्जिंग पॉईंट वगैरे सर्व्हिस सुविधा देण्यात आलेली आहे. प्रवास सुखकर व्हावा यासाठी 2 चालक आपण देण्यात आलेले आहेत. महिन्याभरात किंवा किती किती दिवसांनी ह्या बसेस सोडल्या जाणार आहे आणि भाडं किती आहे? कसा प्रतिसाद पहिल्या बसला अत्यंत चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. 4,545 रुपये परतीचं तिकीट आहे प्रत्येक प्रवाशांचं आणि म्हणजे जवळपास 2800 ते 2900 किलोमीटरचा हा प्रवास आहे. आजी, तुमचं नाव सांगा आणि अयोध्येला निघालेत कसं वाटतंय? माझं नाव कुमुदिनी किसनराव पाटील, मुक्काम पाचोरा, आणि अयोध्येला निघालो. हे आम्हाला आनंद अगदी म्हणजे असं गगनात मावत नाही, इतका आनंद झाला आम्हाला की रामाने आम्हाला बोलवलं आणि खूप छान वाटलं. बसने प्रवास करताय अयोध्येपर्यंत, धुळे ते अयोध्या इतका मोठा लांबचा, हां काय वाटतंय? नाही, छान आहे, आरामदायी गाडी आहे, त्यामुळे त्रास होणार नाही असं आम्ही इच्छा करतोय. खूप छान वाटलं आम्हाला. एसटीने हा प्रवास तुमच्यासाठी सुखरूप व्हावा यासाठी हे केला आहे. एसटीचं काय सांगतो? एसटी बद्दल काय म्हणतो? आम्ही आभारी आहोत सगळ्यांचे, एसटी महामंडळाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत की आम्हाला एवढा प्रवास त्यांनी एवढ्या कमी पैशात आणि व्यवस्थित सुखरूपपणे नेऊन आणून सोडणार, त्याच्यामुळे आम्ही खूप खूप त्यांचे आभारी आहोत.